तर आज आम्ही निघालो आहोत शिर्डीला। खरं तर 29 मार्च म्हणजे शनी अमावस्याला आम्ही शनी शिंगणापूरला गेलो होतो आणि तिथनंच शिर्डीचा प्लॅन होता। पण जसे आमचे दर्शन झाले, कार थोडी खराब झाली आणि ती रिपेअर करण्यात बराच उशीर झाला, म्हणून त्या दिवशी काही जमले नाही। म्हणून आम्ही लगेच येत्या गुरुवारी शिर्डीचा प्लॅन केला। बरेच दिवस झालो होतो आम्ही शिर्डीला आलोच नव्हतो आणि आज तो योग आला। तर चला बघा आमचा दिवस ह्याच्या पुढे कसा गेला। मंदिराकडे जाताना काही वस्तू विकण्यासाठी होत्या। म्हटलं पहिले दर्शन करू आणि मगच खरेदी करूया। यावेळेस आम्ही VIP तिकीट घेतले, कारण गुरुवार होता आणि बरीच गर्दी दिसत होती। हे बघा, इकडनं मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे, पण तिथेच फोन जमा करून द्यावे लागतात आणि म्हणून फोन काही वर नेता नाही आला। या दुकानातनं आम्ही बरीचशी शॉपिंग केली। हे बघा, साईबाबांच्या मूर्त्या आणि या नवीन मूर्त्या दिसत होत्या सगळीकडे। या रेडियमच्या आहेत बहुतेक, रात्रीच्या चमकतात। नंतर इथनं मी काही अगरबत्ती आणि धूप विकत घेतले। अजून काही वापरले नाही, वापरून सांगेन कसे आहेत ते। इथनं आम्ही निघालो कोपरगावला। कोपरगावला लहानपणापासून आम्ही एक दुकानात यायचो जिथे खूप फेमस लस्सी मिळते आणि ती आम्हाला प्रचंड आवडते। माझ्या मुलीलाही फार आवडते। हे बघा ते दुकान। आता आम्ही निघालो नाशिकला जाण्यासाठी आणि रस्त्यात मला हे एक काका दिसले, हातगाडीवर अगरबत्ती विकत होते। मी कधी घेतल्या नाही इथनं अगरबत्त्या, पण म्हटलं एकदा ट्राय करायला हरकत नाही। मग मी त्यांनाच सांगितलं की तुमच्याच आवडीच्या मला काही अगरबत्त्या काढून दाखवा, आणि मग त्यांनी मला हे तयार करून दिलं। सो बघूया कशा निघतात। आणि रस्त्यात जाताना मला हे देवीचं मंदिर पण लागलं। मस्त होतं, छान मोकळं एकदम। आणि मग 5 मिनटं इथे पण दर्शन घेऊन आम्ही निघालो मग नाशिकसाठी। आणि मग मी ज्या दुकानातून खरेदी केली होती तिथून ही एक साईबाबांची अंगठी घेतली होती। मला खूप आवडली
आणि ती मी लगेच घातली.